हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अगेन. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, जर तुम्ही कोणती गोष्ट एखादी सुरू करत आहे आणि जर त्याचा तुम्हाला ॲज अ रेफरन्स म्हणून तुमच्या मित्रांनी ती गोष्ट केली आहे किंवा कोणी केली आहे आणि जर तो तुम्हाला सजेशन द्यायसाठी आहे तर ते खूप जास्त हेल्पफुल पडेल ना मित्रांनो. तर म्हणूनच हाच विचार करून मी आज एक व्हिडिओ क्रिएट करतोय की मी माझी वेट लॉसची जी जर्नी आहे ती आज तुमच्यासोबत शेअर करतोय. पहिलेपासून तर स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत की मी कशी सुरू केली आहे किंवा मी डाएटमध्ये काय घ्यायचो किंवा मी काय खायचो, मी किती वेळ जिम करायचो, ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो. आणि हा जर व्हिडिओ मित्रांनो तुम्ही लास्ट पर्यंत बघत आहे ना तर तुम्हाला ॲज अ एक रेफरन्स म्हणून खूप चांगलं एक्झाम्पल मिळू शकते. तर चला मित्रांनो सुरू करूया. मित्रांनो, तर सुरुवातीपासून सुरू करूया आणि आपण हा व्हिडिओ आहे ना हा पार्ट्स मध्ये डिवाइड करून घेऊ, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करायला मला प्रॉपर पडेल. तर मित्रांनो, सुरुवातीपासून सुरू करूया की मी सुरू कसं केलंय. तर सुरुवातीला मित्रांनो इच्छा कोणाचीच नसते. माझी सुद्धा तितकी इच्छा नाही व्हायची आणि मेन जे सगळ्यात कठीण गोष्ट आहे ना मित्रांनो ती आहे डाएट. तुम्ही जिमला जायसाठी तर चालले जाणार, एक्सरसाइज पण करून घेणार तिथे, पण डाएट मेंटेन करणं हे खूप जास्त कठीण आहे मित्रांनो. आणि जे क्रेविंग्स किंवा तुम्ही तुमच्या बॉडीला ती गोष्ट करायची हॅबिट्स नसते तर सुरुवातीला तुमचं हेड पेन सुद्धा होतो किंवा तुम्हाला खूप जास्त मित्रांनो असं गळल्यासारखं वगैरे फील होतं. पण जसं डे टू डे समोर समोर जातो ना मित्रांनो तर तसं ते बॉडीला हॅबिच्युअल होऊन जातं. तर हे पण काही दिवसांनी तुम्हाला याचा सुद्धा त्रास नाही होणार. आणि मित्रांनो, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी, ज्या दोन गोष्टी मी दरवेळेस सांगतो कारण की या दोन गोष्टींनी मला खूप जास्त हेल्प केली आहे. डिसिप्लिन मध्ये राहून कन्सिस्टंटली तुम्ही कोणतंही एक वर्क केलं ना मित्रांनो तर ते कम्प्लीट होतच. तर म्हणून मी जेव्हा सुरू केलं होतं ना तर तेव्हा माझ्या माझ्या माझ्यात पण तितकी कन्सिस्टन्सी नव्हती. मी पण कन्सिस्टंटली करू शकत नव्हतो, मी पण चीट मील्स घ्यायचो. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही हळूहळू हळूहळू जेव्हा रिझल्ट बघता ना तुमच्या बॉडीमध्ये तर हळूहळू चेंजेस होतात. आणि सुरुवातीची जी सगळ्यात फर्स्ट हॅबिट आहे ना मित्रांनो ती सकाळी उठण्यापासून सुरू करा. जेव्हा तुम्ही मॉर्निंग रुटीन सुरू करताना मित्रांनो तेव्हा पूर्ण सगळा तुमचा जो डे रुटीन आहे किंवा सगळं आहे ना सगळं परफेक्ट होत जातं. तर म्हणून स्टार्टिंग मॉर्निंग पासून करा. एक हॅबिट सुरू करा, एका हॅबिट पासून सुरू करा. एकदम सगळ्या हॅबिट क्रिएट करायचा ट्राय करू नका मित्रांनो. माझं पण सेम होतं. मी जेव्हा स्टार्ट केलं तर मी माझं जे रुटीन होतं ते सगळ्यात पहिले मॉर्निंग रुटीन पासून स्टार्ट केलं. मी सकाळी पहिले उठणं सुरू केलं. त्याच्यानंतर सकाळी उठल्याने जो तुमचा माइंड फ्रेश असतो त्यात तुम्ही ओव्हरथिंक खूप कमी करता. तर त्याच्यामुळे तुमची जी माइंडची जी पॉवर आहे ती जास्त असते त्यावेळेवर. तर म्हणून तुम्ही जे डिसिजन आहे ते परफेक्ट घेऊ शकता. आणि तुमची सकाळचा जो स्टार्टिंग आहे ती चांगली गेली तर तुम्हाला डे आहे तो स्टार्ट करेपर्यंत आणि तो एंड करेपर्यंत खूप इझी पडतं. आणि मेन म्हणजे जर सकाळी उठत आहे तुम्ही तर तुम्ही लवकर झोपता. तर म्हणून जे नाईट क्रेविंग्स आहेत ते पण माझे कमी होणं सुरू झाले. तर मित्रांनो, स्टार्टिंग हे आहे की सकाळी उठणं सुरू करा. मी सकाळी उठणं सुरू केलं होतं आणि त्याच्यापासूनच मी सुरुवात केली होती. तर मित्रांनो, आता पॉइंट नंबर 2 किंवा सेकंड आपण पार्ट पकडू याचा, की मी जेव्हा वेट लॉस करायचो तर तेव्हा मी खायचो काय. तर मित्रांनो, मी व्हेजिटेरियन आहे, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. तर म्हणून माझ्याकडे तर खूप कमी ऑप्शन राहायचे. पण मी ऑनलाईन कंटिन्युअस चेक करत राहायचो की मला लो कॅलरीजमध्ये काय गोष्ट भेटेल. कारण की जेव्हा तुम्ही वेट लॉसवर असता तर तुम्हाला कॅलरी डेफिसिट राहावं लागतं, कमी कॅलरी खावं लागतात. पण सुरुवातीला क्रेविंग्स तर सगळ्यांनाच होतात मित्रांनो. तर मला सुद्धा क्रेविंग्स व्हायच्या. तर मी अशा गोष्टी शोधायचो जे लो कॅलरी आहे. आणि मी एक टार्गेट ठरवून ठेवला होता मित्रांनो की 1000 कॅलरीज, 1000 कॅलरीमध्ये काही पण खायचं सुरुवातीला. जेव्हा आपण स्टार्ट करत आहे तर ते क्रेविंग्स कंट्रोल करायसाठी आपण एक फक्त कॅलरीचा टार्गेट पकडायचा सुरुवातीला, ज्याच्यामुळे आपण काहीही खाऊ शकतो. फक्त इतकंच आहे की तुम्ही पूर्ण डे मध्ये तितक्याच कॅलरी कन्झ्युम केल्या पाहिजे. तर मी सुरुवातीला लो कॅलरीच्या जे बाकीच्या गोष्टी यायच्या, जसं की नॉर्मल फूड, डाएट फूड नाही, नॉर्मल फूड फक्त ज्यात कॅलरीज लो आहेत आणि त्या मी कन्झ्युम करणं सुरू केलं. त्याच्यानंतर जसे जसे रिझल्ट दिसायला लागतात आपण प्रोटीनकडे कन्वर्ट होतो. मी सुद्धा माझ्या ह्याच्यात मग प्रोटीन इंटेक वाढवायला सुरू केलं. मग मी सोया चंक्स खाणं सुरू केलं. त्याच्यानंतर मी टोफू खायचो. ह्या गोष्टी अशा आहे ना मित्रांनो, पनीर, टोफू, सोया चंक्स ह्या व्हेजमध्ये हाय प्रोटीन गोष्टी आहेत. तर मी अशा गोष्टी खाणं सुरू केलं. नंतर मला जेव्हा मी ऑनलाईन चेक करायचो तर मला इडिमामे किंवा अजून जे बाकीच्या व्यतिरिक्त हाय प्रोटीन गोष्टी असतात त्या एक एक गोष्टी दिसणं सुरू झाल्या. तर मला क्रेविंग्स व्हायचं तर मी अशा काही गोष्टी खायचो.
आणि जेव्हा तुमचा एक रुटीन खूप दिवस चालतो ना मित्रांनो, ते तुमच्या बॉडीला हॅबिट होते त्याची. आणि माझ्यासोबत तसंच झालं. मला ती हॅबिट व्हायला वेळ लागली, कठीण लागलं, कठीण झालं सगळं. पण तरी सुद्धा हळू-हळू एक एक डेज वाढत वाढत ते ऑटोमॅटिकली तुमच्या बॉडीला हॅबिट होऊन जाते मित्रांनो. तर माझ्यासोबत सुद्धा तसंच झालं. आणि मी जेव्हा डाएट करायचो तर मी फूड तर कंझ्युम मध्ये चपाती, राईस हे तर खायचोच नाही मित्रांनो. इथं बॅचलर आणि बॅचलर लाईफमध्ये चपाती आणि हे हे फूड मला बाहेरून खावं लागलं असतं. आणि बाहेरच्या गोष्टी तुम्हाला मोस्टली टाळायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तर तेव्हा ट्राय करा की तुम्ही घरी स्वतः बनवत आहे, म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की तुम्ही किती पर्सेंट खाताय. आणि सगळ्यात मेन म्हणजे की तुम्ही जे पण खाताय ते काउंट करून खा. मी पण ते काउंट करून खायचो. माझ्याकडे एक वे मशीन घेतली होती मी फूडची, ते तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळून जाईल. आणि तुम्ही जे पण फूड खाताय ते तुम्हाला काउंट करूनच खायचं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं की टोफू, सोया चंक्स आणि पनीर, तर मी पनीर खूप कमी खायचो मित्रांनो. आणि मी एक एअर फ्रायर घेतलं होतं, ज्यात मी टोफू खायचो आणि सोया चंक्स खायचो. मॉर्निंग रुटीन उठल्याबरोबर जे माझं फर्स्ट मील राहायचं ते टोफूचं राहायचं. सेकंडमध्ये मी आहे ना ग्रीक योगर्ट कंझ्युम करायचो. आणि जे थर्ड मील राहायचं माझं ते सोया चंक्सचं राहायचं. तर याच्या थ्रू मला प्रोटीन इंटेक पण प्रॉपर व्हायचा. आणि याच्या व्यतिरिक्त मी प्रोटीन शेक घ्यायचो, तर ज्याच्या थ्रू मला प्रॉपर अमाऊंट ऑफ प्रोटीन मिळायचं. आणि जेव्हा तुम्ही वेट लॉसमध्ये असताना प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, त्यांनी भूक सुद्धा लागत नाही. आणि जेव्हा आणि मी या जर्नीमध्ये मित्रांनो ओट्स नाही खायचो. खूप जण सांगतात की ओट्स खा, पण मला एकतर ओट्सची टेस्ट नाही आवडत. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही सुरू करताय ना, तर हे लक्षात ठेवा की तुमची टेस्ट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कोणती गोष्ट अशी असेल ना जी आवडत नाही, तर ती तुम्ही डाएटमध्ये स्टार्टिंग पासून ऍडच नका करू. म्हणजे तुमचा जो डाएट आहे ना, तो त्या गोष्टीमुळे सुटला नाही पाहिजे. म्हणून मग तुम्ही ती गोष्ट डाएटमध्ये ऍडच नका करू. आणि मी अशाच वेळी जे गोष्टी मला आवडत नाही ते मी डाएटमधून तशाच पहिलेच काढून टाकल्या होत्या. जर इन केस तुम्हाला कोणती गोष्ट आवडत आहे आणि तुम्ही कॅलरी च्या कंट्रोलमध्ये आहे, तुमच्या कंट्रोल कॅलरीजमध्ये आहे, तर तीच गोष्ट तुम्ही दिवसात 2दा खा. पण जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती स्टार्टिंगलाच खाऊ नका. कारण की त्यांनी तुमचा डाएट तुटू शकतो. काही दिवसांनी तुम्ही सवय लावू शकता स्वतःच्या बॉडीला. पण एक-एक करून, जसं की तुम्ही आता डाएट स्टार्ट केलाय, तुम्ही चांगल्या गोष्टी खाणं सुरू केलंय, तर त्यातलं जे आवडत नाही ना, तर ते सध्याच खाऊ नका. जे तुम्हाला आवडतात ना डाएटचे फूड, तर ते सुरुवातीला खा. मी पण तशाच वेनी स्वतःला हॅबिट क्रिएट केली आणि मी तशाच वेनी एक-एक दिवस वाढवत गेलो. आणि मग काही दिवसांनी मी ओट्स स्टार्ट केल्या. आणि मी अशा वेळी ओट्स स्टार्ट केल्या मित्रांनो, की म्हणजे आता मला खूप जास्त हॅबिट झाली आणि मला फूड काहीही खाल्लं तर मला फरक नाही पडत. अशा वेळीच मी ओट्स वगैरे स्टार्ट केल्या. कारण की त्याची टेस्ट हर एकाला आवडतेच असं नाही मित्रांनो. आणि असं खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसं की खूप लोकांना पनीर सुद्धा आवडत नाही, काही लोकांना टोफू पण आवडत नाही, सोया चंक्स पण काही लोकांना आवडत नाही. पण यातलं तुम्हाला जे आवडतं ना मित्रांनो, तेच कंझ्युम करा. फक्त एवढंच आहे की पोर्शन जो आहे तुम्ही जो कंझ्युम करताय तो कंट्रोलमध्ये असला पाहिजे. आणि मित्रांनो, यानंतर म्हणजे एक्झरसाइज. तर मित्रांनो, मी सुरुवातीला आहे ना, जेव्हा स्टार्ट डे होता ना माझा फर्स्ट डे, तेव्हा मी बिलकुल एक्झरसाइज करू शकलो नव्हतो. माझं जे वेट होतं तेच 108 केजीज होतं. तर मी जेव्हा ट्रेडमिलवर रन करायचो किंवा बाकीचे सायकलिंग किंवा कार्डिओच्या कोणत्याही एक्झरसाइज करायचो ना, मला खूप जास्त प्रॉब्लेम व्हायचा. आणि हे नॉर्मल आहे मित्रांनो, सुरुवातीला प्रॉब्लेम होणं, हार्टबीट वाढणं हे नॉर्मल आहे. पण पहिल्याच दिवशी तुम्ही एक्स्ट्रीम जास्त एक्झरसाइज करू नका. तुम्हाला हळू-हळू करावं लागेल. आणि जे सुरुवातीचे जे 2 वीक्स असतात ना, ते खूप कठीण असतात मित्रांनो. कारण की तेव्हाच आपण डाएट सोडतो किंवा 1 हप्ता केला किंवा 2 दिवस जिमला गेलो, पेन झाला, चाललो आलो. तर हे सगळ्यांसोबत होतं मित्रांनो. मी एक रूल क्रिएट करून ठेवला होता. आय थिंक होप्स हा रूल तुम्हाला सुद्धा हेल्प करेल, की एखादा दिवस असा आहे ना, की ज्या दिवशी मला जिमला जायची इच्छा होत नाहीये किंवा आज मला कंटाळा येतोय. आणि कंटाळा येणं पण नॉर्मल गोष्ट आहे मित्रांनो, सगळ्यांना होतं. तर या दिवशी तुम्ही काय करायचं माहिती आहे का? फक्त एवढं डिसाईड करायचं, मी जिममध्ये जातो, ट्रेडमिल करतो किंवा कोणती एक एक्सरसाइज करतो आणि वापस येतो. याने काय होणार मित्रांनो, की तुम्ही गेले आहे हे तुमच्या माइंडमध्ये राहणार. आणि जसं-जसं तुमचे दिवस वाढत जाणार, तुम्हाला लक्षात येईल, की मी एवढ्या दिवस कंटिन्यू गेलोय, तर मी आता सोडू शकत नाही. तर ही जेव्हा हॅबिट किंवा हे तुमच्या माइंडमध्ये गोष्ट राहील, की मी एवढ्या डेज केले आहे. मी आता फॉर एक्झाम्पल 30 डेज केले, आता 40 झाले, 50 झाले. तर हे जसे वाढत जाईल ना, तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल. तर म्हणून मित्रांनो, जिममध्ये
जर इच्छा नसेल ना तरी सुद्धा जा. एक्झरसाईज खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जितकाच मी डाएट बद्दल आता तुम्हाला सांगितलं तितकीच एक्झरसाईज इम्पॉर्टंट आहे. मी सुद्धा जेव्हा स्टार्टिंग केलं ना तर मला खूप खूप जास्त कंटाळा यायचा कधी कधी. तर मी काय करायचो की जिम मध्ये जायचो, एक दोन एक्झरसाईज करायचो. आणि जेव्हा जिम मध्ये जातो ना तर तुम्ही एक दोन एक्झरसाईज करून कधीच येत नाही, तुम्ही एखादी एक्झरसाईज एक्स्ट्राच करून येता. तर आणि त्याच्यामुळे जे तुम्ही जेव्हा स्टार्ट करता तर आणि जेव्हा तुम्ही ट्रेडमिल सुरू करताय, फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिले 5 मिनिटं केले, 10 मिनिटं केले, नंतर 15 मिनिटं, असं करत करत मित्रांनो एक दिवस असा होता ना की मी नियर अबाउट 300 to 350 कॅलरीज पर ट्रेडमिलच्या सेशनवरच कम्प्लीट करून टाकायचो. की इतकं जास्त तिथे, आणि मी जे फूड कंझ्युम करताय ते 1000 कॅलरीज करायचो. तर याच्यामुळे माझं वेट लॉसची जी प्रोसेस होती ती पण फास्ट झाली होती. तर मित्रांनो तुम्ही पण अशा वेनी स्टार्ट करू शकता, ज्याच्या कारणाने तुम्ही जिम कधी सोडणार नाही. तर मित्रांनो माझी जी जर्नी होती ती हीच होती. आणि मी माझ्या जर्नीमध्ये जे गोष्टी केल्या आहे ह्या ज्या मी तुम्हाला डायरेक्टली सांगितल्या, होप सो या गोष्टींमुळे तुम्हाला खूप जास्त हेल्प पडेल. आणि तुम्हाला माहिती पडेल की एक एक गोष्टी मी कशा स्टार्ट केल्या आणि तुम्ही कशा वेनी स्टार्ट करू शकता. तर मित्रांनो इतकंच आहे की जर इन केस आपला मित्र आहे किंवा आपलं कोणी आहे जो आपल्याला हेल्प करत आहे, तर तुम्हाला जास्त ते खूप जास्त हेल्पफुल पडतं मित्रांनो. कारण की मी जेव्हा करत होतो तर मी पण ऑनलाईन चेक करायचो, मला असं कोणताही व्हिडिओ किंवा अशा गोष्टी मिळायच्या नाही. तर म्हणून मी विचार केला होता की एक असा व्हिडिओ क्रिएट करू ज्याच्यामुळे छोटे छोटे डिसिप्लिन किंवा छोट्या छोट्या गोष्टी कशा स्टार्ट केल्या आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो आणखी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही क्वेरीज असेल किंवा काहीही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ऍड करू शकता. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर इन केस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून जा. थँक्यू.